नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. आजचा चातुर्मास्य भागवत सेवेतील आपला 20वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेंद्र तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. काल आपण वेणाचं आख्यान पाहिलं. वेणाला प्रजेने हुसकून लावलं. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर जगातली पहिली डेमोक्रेटिक क्रांती, असं लोकशाहीची क्रांती म्हणावी लागेल. तो विजयही झाला. प्रजेनं राजाला पदच्युत केलं. आपल्याला हवं तेच, म्हणजे का तर तो वाईट होता म्हणून. अन्यथा प्रजा कुठल्याही राजासमोर नतमस्तक होते, याचे आपण वारंवार म्हणजे सगळेच दाखले बघतो. पण जो दुष्ट आहे, दुराचारी आहे, स्वतःच चालवणारा आहे आणि मुळात कुठंतरी खूप चुकतोय, अशा राजाला पदच्युत करायला प्रजा पुढं मागं बघत नाही हे दिसलं. आणि प्रजेने गाऱ्हाणं कुणाकडे घेतलं तर ऋषी मुनींकडे गायलं. आणि प्रजेने गाऱ्हाणं ऋषी मुनींकडे गायलं. ऋषीमुनी तत्पर झाले. त्यांनी येऊन त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला की राजा कोण असतो, त्याची कर्तव्य काय आहेत. पण त्यांनी त्याला भीक घातली नाही, की त्यांनी त्याला केवळ हुंकाराने मारून टाकलं. आणि मग त्याच्यापासून त्याचं शव ठेवलेलं असतं आणि मानायलाच तयार नसते की मुलगाला मेलाय. खूप आक्रोश करत असते. मग त्याच्या ह्याच्यापासून निर्माण करू म्हणून त्याच्या मांडीपासून जो निषाद झाला तो राजा व्हायला योग्य नाही, आणि राजा तर प्रजेला पाहिजे, म्हणून त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्या भुजा घुसळायला सुरुवात केली. आणि त्याच्या भुजातून जो निर्माण झाला ते एक न होता लक्ष्मीनारायणाचा जोडा आला. प्रत्यक्ष परमेश्वर आहे याची जाणीव झाली. कारण अवतार तो काही लहान बालकाचा वगैरे झालेला नाहीये. असंही घडू शकतं. म्हणजे हे अद्भुत प्रकार वाटतात, पण निश्चित काही ना काहीतरी तथ्य असेल. आज अजून आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीये, पण काहीतरी टेक्निक असेल, किंवा ते ज्या अर्थी एवढ्या खात्रीने सांगितलेलं आहे. अनेकांच्या कथा आलेल्या आहेत, अनेकदा अशा गोष्टी झालेल्या आहेत. भुजा घुसळल्या आणि त्यातून हा जन्म झाला, म्हणजे कुणाच्या मांडीतून जन्म झाला, हे खूप वेळा उल्लेख आलेले आहेत. त्या अर्थी त्यात तथ्य असणार हे नक्की. आणि मग हा लक्ष्मीनारायण प्रत्यक्ष प्रकटले. जो पुरुष भगवान विष्णूचा अवतार होता, त्याचं नाव पृथू ठेवण्यात आलं. आणि जी यशस्विनी सम्राज्ञी होणार होती, त्याच्याबरोबर उत्पन्न झालेली ती राणी अर्चे. म्हणजे त्याला लक्ष्मीनारायण म्हणायचं कारण काय, तर तिथं सर्व समाज होता, सर्वजण जाणकार होते. जे कोणी ज्योतिष जाणणारे किंवा त्यातले तज्ज्ञ होते, त्यांनी सर्व शारीरिक लक्षणं पाहिली. आणि जे भगवान विष्णूच्या शरीरावर असतात ते आयुध त्यांच्यावर बघून खात्री झाली की हे तर भगवान प्रत्यक्ष आलेले आहेत. आणि मग त्यांना म्हणजे तो विश्वासाने लोक म्हणतात. आणि तेवढ्यात भगवंताने अवतार घेतलाय अशी बातमी स्वर्गातही पोचलेली असते. ब्रह्मदेवापासून सर्वजण येतात आणि खात्री करून घेतात की हे साक्षात श्रीहरी आहेत का. आणि त्यांचे पूर्ण म्हणजे हे अंश रूपाने आलेले श्रीहरीच आहेत असं भगवान ब्रह्मदेव
निर्णय देतात म्हटल्यावर ते खरं धरलं जातं. त्यावेळेस पृथ्वीची खूप स्तुती करायला लागतात. गंधर्वांनी गुणगान केले. या म्हणजे सिद्धांनी पुष्पवर्षाव केला. अप्सरा नाचू लागल्या. आकाशात शंख, तुर्य, मृदंग, दुंदुभी जोर जोरात वाजू लागल्या. देवता, ऋषी, पितर आपापल्या लोकातून तिथे उपस्थित झाल्या. जगद्गुरु ब्रह्माजी देवता देवदेवेश्वरांबरोबर तिथं आल्या आणि विष्णूच्या हातावरच्या हस्तरेखा, चरणावर कमळाचे चिन्ह हे सर्व त्यांनी पाहिले. ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न काटले गेलेले चक्र असतं, ते पूर्ण चिन्ह असतं, त्यावेळेस तो भगवंताचाच अंश असतो आणि त्यांच्या हातावर संपूर्ण चक्र दिसत होतं. वेदवादी ब्राह्मणांनी पृथ्वीला अभिषेक केला आणि चांगलं म्हणजे त्याच्याबद्दल त्याला राज्याभिषेकाची म्हणजे थोडक्यात तयारी सुरू केली. त्यावेळेस तिथं मूर्त रूप घेऊन कोण कोण आलं तर नदी, समुद्र, पर्वत, सर्प, गाय, पक्षी, मृग, स्वर्ग, पृथ्वी असे सर्वजण तिथं आले आणि सगळ्यांनी येताना उपहार दिले. म्हणजे काहीतरी चांगलं देणं, कुणाला तरी देत राहणं, ह्याला किंवा द्यायची बुद्धी होणं, हे पूर्वापार आपल्याकडं म्हणजे प्रथा आहे, आपली परंपरा आहे. आणि चांगल्यात चांगलं, उत्तमात उत्तम द्यायचं हे काही म्हणजे नवीन नाही, हीच आपली परंपरा आहे. सुंदर वस्त्र आभूषणांनी अलंकृत महाराज पृथ्वींचा विधिवत राज्याभिषेक झाला. त्यांना अनेको अलंकारांनी सजवलेली महाराणी आर्चीच्या बरोबर दुसऱ्या अग्निदेवाप्रमाणे ते वाटत होते. त्यांना कुबेराने सोन्याचं सिंहासन दिलं. वरुणाने चंद्राप्रमाणे शुभ्र आणि प्रकाशमान छत्र दिलं. आणि गंमत म्हणजे हे किती आश्चर्यकारक आहे, नुसतं छत्र दिलं नाही तर त्याच्यावर निरंतर पाण्याचे फवारे उडत होते. ते पाणी कसं येत होतं वगैरे म्हणजे हा सगळा अलौकिक भाग आहे. वायूने 2 चौऱ्या दिल्या. धर्माने कीर्तिमयी माला दिली. इंद्राने मनोहर मुकुट दिला. यमाने दमन करणारा दंड दिला. ब्रह्माने वेदमय कवच दिले. सरस्वतीने सुंदर हार दिला. विष्णू भगवानाने सुदर्शन चक्र दिले. विष्णुप्रिया लक्ष्मीजींनी अविचल संपत्ती दिली. असताना त्यांचं एक रूप तिथं असतं, पण तरी सुद्धा देवतांबरोबर आलेले पूर्ण स्वरूपी पूर्णावतार भगवान विष्णूंनी, माता लक्ष्मींनी हे दिलेलं आहे. रुद्राने 10 चक्राने युक्त कोशवाली तलवार दिली. अंबिकाजींनी 100 चक्राकार चिन्हांची ढाल दिली. चंद्रम्याने अमृतमय अश्व दिले. त्वष्टा म्हणजे विश्वकर्म्याने सुंदर रथ दिला. अग्नीने बकरे दिले व बकरे व गायीच्या शिंगापासून बनवलेले धनुष्य दिले. सूर्याने तेजोमय बाण दिले. पृथ्वीने चरणस्पर्शानेच अभिष्ट स्थानावर तत्काळ नेहून पोचवणाऱ्या पादुका दिल्या. योगमयी पादुका. आकाशाभिमानी देव देवता त्यांनी कधीही न सुकणाऱ्या नित्य नूतन पुष्पमाला अर्पण केल्या. सिद्ध गंधर्वांनी नाचणे, गाणे, वाजवणे व अंतर्धान होण्याची शक्ती दिली. ऋषींनी अमोघ आशीर्वाद दिले. समुद्राने आपल्यापासून उत्पन्न केलेला शंख दिला. 7 समुद्रही दिले. पर्वत नद्यांनी त्यांच्या रथासाठी विना थांबा असा बेरोकठोक मार्ग करून दिला. भेट म्हणून त्यांना सुपूर्त केला आणि नंतर सूत, मागध, वंदनीय लोक यांनी त्यांची स्तुती करायला तिथं उपस्थित झाले. या भेटी तर पृथ्वींनी स्वीकारल्या, आनंदात स्वीकारल्या. पण ज्यावेळेस ते स्तुती करायला लागले त्यावेळेस त्यांचा तो एकूण अभिप्राय बघून ते म्हणाले की थांबा, सूतजी, सौम्य सूत आणि मगध बंदीजन, अजूनपर्यंत लोकात मी माझा एकही गुण प्रकट केला नाहीये. तुम्ही माझे कुठले गुण गाणार आहे? माझ्याविषयी, माझ्या संबंधी बोलायला काहीतरी तर तुम्हाला समोर प्रकट रूपात घडलेली घटना पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. तुमच्या वाणीला असत्यताही येता कामा नाहीये. जर तुम्ही काही माझ्याबद्दल स्तुतीत अवाच्या सवा बोललात आणि ते माझ्याकडनं घडलं नाही तर तुमच्या वाणीला असत्यता येईल. त्यापेक्षा व्यर्थ बोलू नका. कालांतराने जेव्हा माझे अप्रकट गुण मी प्रकट करीन तेव्हा अवश्य पोटभर स्तुती माझी करा. आणि म्हणजे आत्ता करू नका, आणि आता स्तुती करायची इच्छाच असेल
तर परमात्मा परात्पर परमेश्वर भगवंताची करा, की ज्याची स्तुती कधीही करायला थकू नये अशा परमात्म्याची तुम्ही स्तुती करा. महान गुण धारण करण्यात समर्थ आहेत असे भगवान, त्यांची तुम्ही स्तुती करा. म्हणजे सुतजी, आत्ताच आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्माद्वारे लोकात अप्रसिद्ध आहोत, म्हणजे अजून आम्ही काहीच आमचे गुण दाखवलेले नाहीत, लोकांमध्ये आम्ही अप्रकट आहोत. आम्ही अजूनपर्यंत असे काही कामही केलेले नाही की ज्याची तुम्ही उठून आमची प्रशंसा कराल. तर कृपया तुम्ही थांबावं, असं म्हणजे किती मार्दवशीलपणे त्यांनी सांगितलेलं आहे की स्तुती करू नका. आणि आजची आपण कसं आहे, विधभर काम आणि हातभर जाहिरात आणि हातभर केवढी माणसांना स्तुतीप्रिय असतात. कोणताही मंत्री संत्री कुणीही असू दे, आपल्याला थोडस चांगलं काम केलं की लोकांनी भरभरून स्तुती करावी, म्हणजे किती विपरीतता आहे हेच पाहायला मिळतं. आणि हा प्रत्यक्ष भगवंताचा अंश आहे. हा म्हणतो मुळीच स्तुती माहीत नसताना त्या गुणांची तुम्ही करू नका. मग मैत्रेयी सांगतात, महाराज पृथ्वीने जेव्हा अशा प्रकारे म्हटले तेव्हा त्यांच्या वचनामृताचा आस्वाद घेत सूत आदी म्हणजे सगळे लोक खूप प्रसन्न झाले, त्यांना आनंद झाला. ते आणि मग म्हणाले की आपण साक्षात नारायण आहात. मग एक जे अंतःप्रेरणेने त्यांचं भविष्य सांगायला एकाने सुरुवात केली. ते म्हणाले, साक्षात नारायण आहात, जे मायेने अवतीर्ण झाला आहात. आपल्या महिम्याचे वर्णन करायला आम्ही असमर्थ आहोत. आपण राजा वेणाच्या मृत शरीरापासून झालेले आहात, परंतु आपल्या पौरुषाचे वर्णन करण्यात साक्षात ब्रह्माजी पण मुग्ध होत आहेत, चक्रावतायत. आपल्या कथनाचा आस्वाद घेतल्यामुळे त्यांना आदर करून मुनींच्या उपदेशानुसार त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आपल्या प्रशंसनीय कर्माचा काही विस्तार करू इच्छितो. आणि म्हणजे थोडक्यात ते त्यांचं भविष्य सांगतायत. तर आपण उदार कीर्ती, आम्हाला आमचं जे काही बोलणं आहे ते ऐकून घ्या. महाराज, आपण धर्मवेत्ते आहात, धर्म मर्यादांचे रक्षण कराल, विरोधकांना दंड द्याल, एकटेच वेळोवेळी प्रजेचे पालन पोषण आणि अनुरंजन कराल, वेगवेगळ्या लोकपालांच्या मूर्ती धारण करून यज्ञादींचा प्रचार कराल हे सांगितलेलं आहे. स्वर्गलोक आणि वृष्टीच्या व्यवस्थेचे भूलोक अशा दोन्हींचेही हित साध्य कराल. स्वर्गलोक आणि भूलोक, कारण यज्ञाद्वारे आहुती स्वर्गलोकात देवतांना पुजतात, त्यामुळे त्याही तुष्ट होतील. हे सूर्यासमान अलौकिक प्रतापवान समदर्शी ते होतील. सूर्यदेवता 8 महिने तापतात, त्यांचं पाणी खेचलं घेत आणि पृथ्वीवरचं पाणी खेचून घेतात आणि वर्षा ऋतूत त्यांचे सिंचन करतात. त्याचप्रमाणे हे कर आदीद्वारा कधी धनसंचय करून त्याचा प्रजेच्या हितासाठी आपण उत्तम व्यय कराल. म्हणजे उगीच काहीतरी कर लावायचा म्हणून लावणार नाही, हे थोडक्यात त्यांनी सांगितलं. आपण फार दयाळू असाल. कोणी दिन पुरुष म्हणजे त्यांच्या मस्तकावर पाय ठेवेल तरी आपण पृथ्वी समान हा त्याचा अनुचित व्यवहारही सहन कराल. कधी पाऊस पडला नाही तर प्रजेचे प्राण संकटात सापडल्यावर आपण इंद्राप्रमाणे पाऊस पाडून प्रजेचे रक्षण कराल. म्हणजे तुमची गती सामान्य माणसाला समजणार नाही. वेणरूपी साच्याच्या मंथनातून प्रकटलेले साक्षात अग्नी समान असे आपण महाराज पृथू, आपण सर्वश्रेष्ठ आहात. पृथ्वीला समतल करण्याचे महान काम आपण कराल. आपल्या गुप्तचरांमार्फत आपण सदैव गुप्त आणि प्रकट प्रकारचे व्यवहार करून म्हणजे स्तुती आणि निंदा या बाबतीत मात्र सदैव उदासीन असाल. हे धर्ममार्गावर स्थित राहून आपल्या शत्रूच्या मुलास पण दंडनीय नसेल तरी काही दंड देणार नाहीत. आपल्या मुलास दंड असेल तर नक्की द्याल. भगवान सूर्य मानसोत्तर पर्वतापर्यंत जितक्या प्रदेशात आपली किरणे प्रकाशित करतात तिथपर्यंत संपूर्ण क्षेत्रात आपण आपले राज्य पसरवाल. हे आपल्या कार्याने सर्व लोकांना सुख पोहोचेल.
त्यांचे रंजन करण्याकरता मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यासाठी व्यापारांमुळे प्रजा आपणास राजा असं उत्स्फूर्त म्हणायला लागेल. हे म्हणजे सत्यप्रतिज्ञ, ब्राह्मण भक्त, वृद्धांची सेवा करणारे, शरणागत वत्सल, सर्व प्राण्यांना मान देणारे, प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे, असे अत्यंत दीनांचे हित साधणारे असे आपण दयावान असाल. हे परस्त्रीत माते समान भक्ती ठेवाल, पत्नीला आपल्या अर्धांगीप्रमाणे मानाल, प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम कराल. दुसरे यांच्यावर इतके प्रेम करतील की जसे आपण आपल्या देहावर करतो, आणि हे आपल्या सुहृदान व आनंदास इतके वाढवतील की वैराग्यवान पुरुषावर, आणि त्यातही वैराग्यवान पुरुषावर विशेष प्रेम करतील. दुष्टांना दंडपाणी यमराजांप्रमाणे दंड देण्यास उद्युत होतील. तिन्ही लोकांचे अधिष्ठाता आणि निर्विकार साक्षात नारायणांनीच यांच्या रूपात अंशावतार धारण केला आहे. हे अद्वितीय वीर आणि एकछत्र सम्राट होऊन एकटेच उदयाचलापर्यंत समस्त भूची रक्षा करतील. हे पहिले म्हणजे चक्रवर्ती सम्राट पृथू हा पहिला आहे हे सांगितलं. जेव्हा जिकडे तिकडे लोकपाल पृथ्वीपाल यांना भेटी समर्पण करतील, त्यांच्या स्त्रिया यांचे गुणगान गातील, रणभूमीमध्ये यांचा वेग कोणी सहन करू शकणार नाही. यांच्या धनुष्याचे नाव आजगव म्हणजे सिंहाप्रमाणे टणत्कार करणारा असा आहे. हे सरस्वतीच्या उगमस्थानापर्यंत 100 अश्वमेध यज्ञ करतील. म्हणजे हे सगळं भविष्य वर्तवलेलं आहे. आणि इंद्राला हे सहन न होऊन इंद्र यांचा अश्वमेधाचा घोडा पळवेल. आपल्या महालाच्या बगीच्यात एकदा यांची गाठ भगवान सनत कुमारांची होईल. ते भक्तिपूर्ण त्यांची पूजा अर्चा करतील आणि त्यांच्याकडनं गुरुमंत्र स्वीकारतील, त्यातून परब्रह्माची प्राप्ती करून घेतील. अशा प्रकारे जेव्हा त्यांचा पराक्रम जनतेसमोर येईल तेव्हा परमपराक्रमी महाराज आपल्या चरित्राची चर्चा सर्वत्र आपण ऐकतील. यांच्या आज्ञेला विरोध कोणीही करणार नाही. तसेच साऱ्या दिशांना जिंकून आपल्या तेजाने प्रजेच्या क्लेशरूपी काटे काढून भूमंडलाचे हे उत्तम शासक होतील. म्हणजे किती प्रकारे त्यांचं भविष्य वर्तन केलेलं आहे, जवळजवळ सगळंच काम सांगितलेलं आहे. असा हा पृथ्वीराजा, जरी त्यांनी सांगितलेलं असतं की स्तुती करू नका, तरी स्तुती केली नाही तर त्यांचं भविष्य वर्तन कथन केलं म्हणून ते सगळं भविष्य त्यांचं सांगितलेलं आणि त्याच गोष्टी पुढे घडतात. त्यांनी म्हणजे चारी वर्ण, मंत्री, सेवक, पुरोहित, नगरवासी, देशवासी सगळ्यांचे म्हणजे उपस्थितांचे भेटी घेऊन ज्यांचे त्यांचे सत्कार केले की माझी तुम्ही प्रजा आहात, माझी तुमची आत्ता ओळख नाहीये, पण आपण हळूहळू ओळख करून घेऊ आणि शक्य तेवढ्या म्हणजे कॉर्डियल रिलेशन म्हणतो ना, काय सुसंवादात्मक संबंध ठेवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे राजा किती प्रजेचा भाग असतो हे त्यांना कुठंतरी दाखवायचंय. पृथ्वी तर आता विदुरजींना खूप प्रश्न पडतात. ते म्हणतात पृथ्वी तर अनेक रूप धारण करू शकते, मग तिने कोणते रूप धारण करून यांच्या पुढं म्हणजे आली ती. आणि पृथ्वी स्वभावतःच उच्च नीच आहे, तिला समतल कसे यांनी केले? इंद्राने यांचा घोड्याचे हरण का केले? आणि त्यांना भगवान सनत कुमारांकडून ज्ञान विज्ञान प्राप्त करून म्हणजे कोणत्या गतीला पोचायचं होतं आणि ते कसे गेले? हा प्रश्न म्हणजे विदुराने विचारलेला आहे की त्यांच्याबद्दल म्हणजे जेवढ्या गोष्टी ऐकाव्या, भगवत भक्त आहेत, भगवंताचा अंशावतार आहेत आणि उत्तम काम केलेले आहेत, तर असेही राजे आपल्या पूर्वज होते याची माहिती मला खूप आनंददायी असेल तर तुम्ही ती कृपा करून सांगावी. मग मैत्रेयजी सांगतात, विदुरजी सर्वांनी पृथ्वींचा राज्याभिषेक केला, प्रजेचा रक्षक म्हणून उद्घोषित केले. पृथ्वी अन्नहीन झाली होती तेव्हा. म्हणजे अन्नहीन झाली याचं कारण एक होतं की हा वेन राजा पराकोटीचा दुष्ट होता. ती खरं तर त्याच्या राज्यातच
त्याने अन्न म्हणजे कितीही पेरा, कितीही पाणी वरनं टाका, पण ती आतून बियाणं बाहेर उपजून म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जर्मिनेशन व्हायचं नाही. हा प्रकार वारंवार होतो. आणि पृथ्वी अशी का करतेय, धान्य कितीही पेरलं तरी धान्य का येत नाहीये, म्हणजे ह्याला खूप संताप होतो की असं होता कामा नये. म्हणून तो तिच्यावर म्हणजे चालून जातो, पृथ्वीला धनुष्यबाणाने मारायला जातो. तर ती एका दीन गायीचं रूप घेते आणि धावत सुटते त्याच्या पुढं. आणि मग ते थोड्या अंतरावर जाऊन म्हणते, राजा मला म्हणजे तू आश्वासन दे, मी शरण आली आहे तुला आणि ऐक. तर म्हणे, अगं मग तू कोण आहेस? तर मी पृथ्वी आहे. मग तू धान्य पेरलं आम्ही, तर तू अन्न का देत नाहीयेस? काय कारण काय आहे? तर याचं कारण ती म्हणाली, तुझे वडील म्हणजे वेन राजा भयंकर दुष्ट होता, त्याच्यावर चिडून संतापून माझ्यातलं म्हणजे हे जे स्फुरण पावण्याची जी क्रिया आहे ती नष्ट झालेली आहे. आणि किंबहुना मला खूप राग आला होता त्याचा, त्यांनी खूप खूप अत्याचार माझ्यावर केले आणि म्हणून मी म्हणजे ते आपोआप उपजत झालेली क्रिया आहे. मग तो म्हणतो, आता काय करायचं? मला आता मी तुला म्हणजे नष्ट तर करेन, आता अन्न औषधी आपल्यात लपवल्यास. या गोष्टीच्या बुद्धीने निश्चय करणे, त्याने पुन्हा धनुष्य उचलले आणि खूप क्रोधायमान झाला. तेव्हा ती म्हणाली, असं नको करूस, मी काय सांगते ते ऐक. मी तुला उपाय सांगायसाठी चालेल. माझाही नाईलाज आहे. माझ्यातून जर तुला बाहेर काही काढायचं असेल तर जसं गाईला पान्हा फुटायला तिचा वासराने ढुश्या दिल्या, त्यांनी दूध पिलं की ते दोहन काढणं नंतर शक्य होतं, तसं तू मला माझ्या पुढे तुला जे जे पदार्थ हवेत त्यातल्या म्हणजे उत्तम जी वासरू म्हणून माझ्या समोर जे धरणं शक्य आहे ते धर, आणि माझ्याकडनं जे काढायता येईल ते काढ. तर आणि तरच ते यशस्वी होईल आणि तुला पुन्हा पृथ्वीवर सर्व गोष्टी प्राप्त होतील. तो अन्यथा काहीच गोष्टी म्हणजे झाडं फुलं येत नसतात, फळं येत नसतात, पीक पिकत नसतं, म्हणजे काहीच होत नसतं. आणि हे केवळ मला म्हणजे वेनामुळे झालेलं आहे असं ती आपण दुःखितच चित्ताने सांगते आणि अत्यंत भयभीत होऊन तिने शरण आलेली असते. आपण धर्माचे तत्व जाणणारे आहात, तर राजन आपण तर सर्व प्राण्यांची रक्षा करण्यात तत्पर आहात. आपण माझे पण रक्षण करा आणि मी हे सांगते त्याप्रमाणे कृती करा. राजाला म्हणजे आणि ती स्वतःची अवस्था काय झाली होती ती सांगते. मी सुदृढ नौकेप्रमाणे आहे, सारे जगत माझ्याच आधारावर स्थित आहे. मला तोडून ह्या पण स्वतःला व आपल्या प्रजेला पाण्यावर कसे टिकवशील? म्हणजे आधार सदैव पाण्यावर तरंगत राहणं, कधीतरी एकदा पृथ्वीवर पाय ठेवावा वाटतो ना. तर तुला मला मारून काय मिळणार आहे, असं ती त्याला प्रश्न विचारते. आणि मग पृथ्वी म्हणाले, तू जर माझी आज्ञा उल्लंघणारी आहेस, तू यज्ञात देवता रूपाने भाग तर ग्रहण करतेस, मग आता आम्हाला अन्न का देत नाहीयेस? म्हणजे तुझ्यातलं बी रूपाने बाहेर का उगवत नाहीये? उगवण क्षमता तू का नष्ट करून टाकली आहेस? तू हे रोज हिरवे हिरवे गवत खातेस आणि आपल्या थनाचे दूध मात्र देत नाहीस. अशी दुष्टता केल्यावर तुला दंड देण्याची उचित आहे ना. तू नासमज आहेस का? तू पूर्वकाळी ब्रह्माजींनी उत्पन्न केलेल्या अन्नादींच्या बीजांना आपल्यात लीन करून ठेवलेस. आता तू माझी पर्वा करू नकोस. त्यांना आपल्या गर्भातून मला म्हणजे काढायला मी आता प्रयत्नरत आहे. आणि मग ती म्हणते, मी तुला सांगतेय ना की तू दोहन कर आणि काढ. आणि मग तो त्यात हळूहळू शांत होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, मी तू सांगतेस तसा मी प्रयत्न करून बघतो. आणि मग ती पृथ्वी ही लुप्त होती, म्हणजे जी तिने गोमातेचं रूप धरलेलं असतं ती लुप्त होती. आणि मग त्याने जसं तिने सांगितलेलं असतं त्याप्रमाणे पृथ्वीचं दोहन केलं जातं. सॉरी.
त्याच्यात आता म्हणजे पहिल्यांदा स्वतः तो म्हणतात की मी आता धार काढतो. कशाची काढतो म्हणजे आपणा समस्त प्राण्यांची अभिष्ट करण्याची, वृद्धी करण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि आपण माझा योग्य बछडा किंवा वासरू होऊन दूध काढायचे भांडे, दूध काढणाऱ्याची व्यवस्था करा आणि मी त्या वासराच्या स्नेहाने पाना सोडीन हे तिने कबूल केल्याप्रमाणे हा स्वतः राजा म्हणजे लोकांचं हित करायसाठी राजा धार काढायला बसतो. त्यांनी पहिल्यांदा पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीच्या समान तज्ज्ञांनी पण सार ग्रहण सर्व ठिकाणाहून करून घेतले आणि मग पृथ्वीच्या द्वारा वश झालेल्या वसुंधरेपासून आपापल्या अभिष्ट गोष्टी दोहन करून काढल्या. ऋषींनी बृहस्पतींना वासरू बनवलं आणि बृहस्पतींना वासरू बनवून इंद्रिय रूप पात्रात पृथ्वीपासून वेद रूपी पवित्र दूध काढले. देवतांनी इंद्राला बछड्याच्या रूपात कल्पना केली आणि सुवर्णमय पात्रात अमृत, वीर्य, ओज आणि शारीरिक बलरूपी दूध काढले. दैत्य आणि दानवांनी असुरश्रेष्ठ प्रल्हादजींना बछडा बनवलं आणि लोखंड पात्रात मदिरा, ताडी, आसव असं यांचं दूध काढलं. गंधर्व अप्सरांनी विश्वावसूंना वासरू बनवलं आणि कमल रूपी पात्रात संगीत, माधुर्य व सौंदर्य रूपी दूध काढले. श्राद्धाचे अधिष्ठात्री महाभाग पितृगणांनी अर्यमा नावाच्या पितृश्वरास वासरू बनवले आणि कच्च्या मातीच्या पात्रात श्रद्धापूर्वक कव्य म्हणजे पितरांना दिलेलं एक प्रकारचं अन्न असतं ते कव्य रूपी दूध काढले. नंतर कपिल देवजींनी वासरू करून आकाशरूपी पात्रात सिद्धांनी आणिमादी अष्टमहासिद्धी तसेच विद्याधरांनी आकाशगमनादी विद्यांचे दूध काढले. किमपुरुषीय वासियांनी मयदानवाटला वासरू केले आणि अंतर्धान होणे, विचित्र रूप धारण करणे, संकल्परूपी मायांचे दोहन केले आणि ह्याचे दूध काढले. यक्ष, राक्षस, भूतवेता, पिशाचांनी मांसाहार्यांना भूतनाथ रुद्रास बछडा केले आणि कपाल रूपी पात्रात रुधिरासव रूपी दूध काढले. बिना फणीवाले साप, नाग, विंचू इत्यादी विषारी जंतूंनी तक्षकाला वासरू बनवले आणि मुख रूपी पात्रात विषरूपी दूध काढले. पशूंनी भगवान रुद्राचे वाहन बैलाला वत्स केलं आणि वनरूपी पात्रात तृणरूपी दूध काढले. मोठमोठ्या दाढवाल्या मांसरूपी जीवांनी सिंहाला बछडा बनवलं आणि आपल्या शरीररूपी पात्रातून कच्चे मांसरूपी दूध काढले. गरुडजींना वासरू करून पक्ष्यांनी कीटक, पतंगादी, चर, फलादी, अचर पदार्थ दूध रूपात काढले. वृक्षांनी वटाला वासरू केले आणि अनेक प्रकारची रसरूपी दूध दोहले. पर्वतांनी हिमालयाला बछडा केले आणि आपल्या शिखररूपी पात्रात अनेक प्रकारच्या धातूंचे दूध काढले. पृथ्वी तर सर्व अभिष्ट वस्तू देणारीच आहे. त्यावेळी ती पृथ्वीजींच्या अधीन होती. त्यामुळे सर्वांनी आपापल्या जातीच्या मुख्यांना वासरू केले आणि वेगवेगळ्या पात्रामध्ये भिन्न भिन्न प्रकारचे भरपूर दूध काढले. वेगवेगळ्या प्रकारांनी दूध काढले. हे कुरुश्रेष्ठ विदुरजी, अशा प्रकारे पृथू वगैरे सर्व अन्न खाणाऱ्यांनी विभिन्न दोहन पात्र व वत्सांद्वारे आपापले भिन्न अन्नरूप दूध काढले. त्यामुळे महाराज पृथू इतके प्रसन्न झाले की सर्व काम दुहा म्हणजे कामधेनू पृथ्वीप्रती त्यांनी मुलीप्रमाणे तिच्यावर स्नेह केला आणि तिला आपल्या कन्येच्या रूपात स्वीकारले. नंतर राजाधिराज पृथूंनी आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वत फोडून साऱ्या भूमंडलाला प्रथम समतल केलं. म्हणजे सगळ्या जमीन जी सपाट जमीन दिसते ही जमीन करण्याचं पहिलं काम राजा पृथूने केलेलं आहे. अनेक म्हणजे त्यांचं पहिलं काम, जेव्हा नुसती निर्माण झाली तेव्हा लोक मिळेल तिथं राहत होते आपापल्या झोपड्या बांधून. पण इथं सांगितलंय अनेक गावे, पेठा, नगरे, किल्ले, अहिरांच्या वस्त्या, पशूंना राहण्याची स्थानं, छावण्या, शेतकऱ्यांची गावं म्हणजे वस्त्या, पहाड टेकड्यांच्या तळात गावं अशी सर्व वसवण्याचं काम पृथूनी स्वतः केलं.
महाराज पृथूंच्या पूर्वी या पृथ्वी तळावर वाड्या वस्त्या पुऱ्या ग्रामे हे काही प्रकार नव्हते. सर्व लोक आपापल्या सोयीनुसार हवं तिथं झोपड्या बांधून राहत होते. म्हणजे किती सूक्ष्म काम केलं. आणि त्यांनी 7 वेळा पृथ्वी परिक्रमा पण केलेली आहे आपल्या रथात बसून. आणि ते 7 चक्र जिथं पडले ती 7 खंड झाली, 9 वेळा, आणि ती 9 खंड झाली असं म्हटलं जातं. आणि हा पृथ्वीराजा याला सगळं सुजलाम सुफलाम केलं, प्रजेला आनंदित केलं. भरपूर दोहन झाल्यानंतर पृथ्वी भरभरून अन्नधान्य द्यायला लागली, सगळे खूप आनंदित झाले. आणि मग हा म्हणाला की आता हा आपला आनंद साजरा करायसाठी अश्वमेध यज्ञ करायचा. त्यांनी अश्वमेध यज्ञ एका पाठोपाठ एक असे जवळजवळ 100 अश्वमेध यज्ञ करायचा जो संकल्प, म्हणजे ठाम संकल्प केला असा नाही, त्याचं ते आपोआप घडत होतं. आणि 99 अश्वमेध यज्ञ झाल्यावर इंद्राला विचार पडला की आता हा तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ होईल आणि माझे आसन डळमळीत होईल, इंद्र हा होईल. 100 अश्वमेध करणारा इंद्र होतो, म्हणजे असं त्यांच्या मनात यायला ना. किती हा यज्ञ महोत्सव संपतच नाहीये याच्या राज्यातला, ह्याला काय केलं म्हणजे आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे हे यज्ञ थांबवेल. मग हा पृथ्वीच्या यज्ञात जातो आणि तो यज्ञाचा घोडाच पळवतो. म्हणजे कुठून तरी व्यत्यय आणायचं काम हा करतो. हा स्वतः यज्ञाला बसलेला असतो, पण मग त्याचा मुलगा जातो आणि कोणी घोडा पळवलाय बघायला जातो. तर त्याला कळतं की इंद्रानेच ईर्षेने गुप्तपणे घोडा पळवलाय. आपल्या रक्षणासाठी कवच रूपाने पाखंड वेश धारण केला होता. तेव्हापासून पाखंड समाजात प्रथा प्रचलित झाली किंवा प्रकार सुरू झाला, जी अधर्मात धर्माचा भ्रम उत्पन्न करतो, ज्याच्या आश्रयाने पापी पुरुष पण धर्मात्मा असल्याचं भासवतो. अशा वेशात शीघ्रतेने आकाश मार्गाने घोडा घेऊन चालला होता. तिकडे भगवान अत्रींची दृष्टी गेली आणि त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून महाराज पृथूंची महारथी पुत्र त्याला त्यांनी ते दाखवलं. ते बघ इंद्र घेऊन चाललाय. आणि मग तो मागणं जाऊन त्यांनी त्याला खूप क्रोधाने गरजला आणि आहे तिथं उभा राहा, थांब असं सांगितलं. आणि इंद्राच्या मस्तकावर त्यावेळी जटाभार होता, सर्वांगाला भस्म होतं. एका साधूचा वेश त्यांनी घेतला होता. हा वेश पृथ्वीकुमार यांना मूर्तिमंत म्हणजे कोणीतरी धर्म असेल असं वाटलं होतं, म्हणून त्यांनी पहिल्यांदा बाण सोडला नाही मागून त्याचा अवतार बघून. पण समोर इंद्रावर वार न करताच परतला. पण अत्रींनी त्याला अरे इंद्रास मारण्याची मी तुला आज्ञा दिली, तर तो इंद्र होता असं सांगितलं. तर वत्स या इंद्राने तुझ्या यज्ञात विघ्न आणले, त्याला तर मारून टाक असं सांगतात. मग अत्री मुनींनी उत्साहित केल्यावर पृथ्वीकुमार संतापले. ते इंद्र अति गतीने आकाशातून जात होते, त्यांच्या मागे पुन्हा तो अत्यंत वेगाने जाऊ लागला. जसं रावणामागे जटायू गेला तसं स्वर्गपती इंद्र त्याला मागे असे येताना पाहून तो वेश त्यांनी टाकून दिला आणि तो घोडा तिथेच सोडला आणि तो अंतर्धान पावला. मग मात्र तो घोड्याला घेऊन परतला, यज्ञशाळेत आला. शक्तिशाली विदुरजी त्याच्या ह्या अद्भुत पराक्रमाला पाहून महर्षींनी त्याचे नाव विजिताश्व ठेवले. यज्ञ पशुला युप आणि चक्षाला बांधले. शक्तिशाली इंद्राने घोर अंधकार पसरवला, त्यात लपून त्यांनी पुन्हा तो घोडा चोरायचा प्रयत्न केला. त्याच्या सोन्याच्या साखळी सगट त्याने तो पळवला. अत्री मुनींनी पुन्हा त्याला आकाशातून जलद गतीने जाताना दाखवले आणि त्यांच्याजवळ कपाल आणि खट्वांग पाहून पृथ्वीने त्याच्या मार्गात म्हणजे बाधा आणली नाही. पण अत्रींनी राजकुमाराला पुन्हा उस्कावले आणि संतापून मग तो क्रोधाने इंद्राला लक्ष बनवून त्यांनी बाण चढवला. हे पाहताच देवराव त्यांनी पुन्हा वेश सोडला आणि घोडाही सोडून अंतर्धान पावला. हा वीर विजिताश्व आपला घोडा घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परतला. तेव्हापासून तो निंदित वेश मंदबुद्धी पुरुषांनी ग्रहण केला. म्हणजे जो पाखंडी घालतात तो. असं इंद्राने अश्वहरणाच्या इच्छेने जे काही रूपे धारण केली होती ती पापाने खंडन म्हणजे पापाचं खंडन जोडल्यामुळं
पाखंड, पापांचं खंडन, पाखंड असं त्याला नाव पडलं. इथे खंड शब्दाचा चिन्ह किंवा चिन्हवाचक आहे तो शब्द. अशा प्रकारे पृथ्वीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी, यज्ञ पशुला चोरण्यासाठी सारखाच इंद्र पाखंड रूप घेऊन यायला लागला. मग हे काय चाललंय हे काही कळेना. इंद्राच्या या कुचाळकीचा पत्ता पराक्रमी महाराज पृथ्वींना त्यांना फार क्रोध आला. ते आपलं धनुष्य उचलून पळायला लागले. मग ते सगळेजण ऋषीमुनी सांगतात की अहो, तुम्ही यज्ञाला बसलेला आहात, तुम्हाला असं हे काही करता येणार नाही, तुम्ही हलायचं नाही, आणि हे शास्त्र विहीन नाहीये, म्हणजे तुम्ही थांबा, शास्त्र विहित नाहीये, तुम्ही बसा, या यज्ञ कार्यात विघ्न निर्माण होईल तुम्ही सुटून गेलात तर. हा शत्रू इंद्र तर आपल्याशी ईर्ष्या करून निस्तेज होतच आहे, पण आम्ही अमोघ आवाहन मंत्राने त्यालाच इथं बोलवतो, आता आपण काळजी करू नका. आणि मग ते जेव्हा अमोघ मंत्र म्हणतात आणि त्यालाच इथं आहुती द्यायला जेव्हा बोलवतात, तेव्हा त्याचं आसन हलाय लागतं. तो इंद्राला काही समजत नाही हा काय प्रकार चाललाय. आणि मग इंद्राचाच वध करायला हे निघालेत सगळे ऋत्विज, आणि त्याचीच आहुती द्यायला लागलेत. हे जेव्हा ब्रह्माजींना वगैरे सगळ्यांना कळतं, तेव्हा ते सगळे पुढे येतात. स्वतः भगवान येतात, नंतर आलेले, आधी ब्रह्मदेव येतात. आणि मग ते म्हणतात की अरे काय हे इंद्राची आहुती काय देत आहे, म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटतं, हे काय चाललंय. तर तो म्हणतो हा सारखं विघ्न आणतोय. मग तो पृथ्वीराजाला विचारतात ब्रह्मदेव की तू नक्की यज्ञ कशासाठी करतोस. तो म्हणतो मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून मी यज्ञ करतो. मग ठीक आहे. मग इंद्राला म्हणतो तू सारखा घोडा का चोरतोस. तर तो म्हणतो की मला 100 यज्ञ होऊ द्यायचे नाहीयेत, नाहीतर माझं इंद्रपद धोक्यात येत आहे, म्हणून मी. मग राजाला विचारतात तुला इंद्र व्हायचंय का. तो म्हणतो छे मुळीच नाही, मला फक्त भगवंताची भक्ती करायची आहे, आणि मी यजन करून भक्ती करतो आहे. 100 अश्वमेध झाल्यावर मला म्हणजे त्याला एक काहीतरी म्हणजे एक 100 पूर्ण केली अश्वमेध यज्ञाची, असंच. ह्याच्या पेपर मला काही नाही, मी भगवानाला प्रिय करायचं काम करतोय. मग ते म्हणतील की भगवंताला प्रिय तू आता एवढा केलास, एवढा यज्ञात तू पूर्णाहुती दे आणि थांब, आता पूर्ण करू नकोस, जास्त पूर्ण यज्ञ पूर्ण करायला जाऊ नकोस. तर ते म्हणे असं कसं शक्य आहे, ह्यानी काय होईल. त्यामुळे इंद्र तेवढ्यात तिथं भगवान येतात आणि ते म्हणतात की यज्ञ निर्विघ्न समाप्त जरी झाला नाही तर ह्यासाठी आपण चिंता करू नका, आपण आदरपूर्वक स्वीकारावी, म्हणजे तुमची ही गोष्ट आदरपूर्वक स्वीकारावं, तुमचा स्वीकार करावा, तुमच्या भक्तीचा स्वीकार करावा, हे मी ठरवलं आहे. त्यामुळे तुम्ही यज्ञपूर्ती तेवढ्यासाठीच करणार असता तर आता तुम्ही त्या यज्ञाची पूर्णाहुती देऊन थांबवा, आणि मी सांगतोय म्हटल्यावर तुम्हाला काही त्याच्यात म्हणजे दोष वगैरे लागायचं कारण नाही. ते त्याला पटतं. आणि मग इंद्रालाही भगवान तिथे आलेत म्हटल्यावर भगवंताचे सगळेजण पुन्हा उत्थापन घेऊन नमन करतात. आणि देव म्हणतात की अरे हा 99वा यज्ञच तुझा 100 यज्ञ झाल्याचं तुला पुण्य नक्कीच मिळेल. आणि म्हणजे साक्षात आपण अंश आहात. आपण इंद्र तुमच्या यज्ञात बाधा घालत होता, त्यांनी रचलेले जे काही पाखंड रूपी हे ते सगळी सारी जनता त्याच्याकडे बघत होती, तरी त्यांनी ते आपलं कृत्य थांबवलं नाही. प्रजापालक पृथ्वीजी, आपण ह्या अवताराचा उद्देश विचारात घेऊन भृगु आदी विश्वरचयिता मुनीश्वरांचा संकल्प पुरा करावा, आणि ह्या प्रचंड पाखंड पथरूप इंद्राची माया अधर्माची जननी आहे, आपण हिला नष्ट करून टाकावे. व लोकगुरु ब्रह्माजींनी अशा प्रकारे त्यांना समजवलं. प्रबळ पराक्रमी महाराज पृथ्वींनी यज्ञाचा आग्रह सोडला आणि इंद्राबरोबर प्रेमाने संधी केली. त्यानंतर जेव्हा ते यज्ञांत स्नान करून निवृत्त झाले, तेव्हा त्या यज्ञांनी तृप्त होऊन त्यांना अभिष्ट वर प्रदान केले. पृथ्वींनी अत्यंत श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना दक्षिणा दिली. ब्राह्मणांनी त्यांना सत्काराने संतुष्ट केले, अमोघ आशीर्वाद दिले. हे महाबाहू, आपण बोलवलेल्या जे पितर, देवता, ऋषी मुनी हे सर्व होते, त्या मनुष्यादी आले होते, त्या सर्वांना दानमानाची, म्हणजे काही ना काही यज्ञाला आलायत ना, मग तसं रिकाम्या हाताने जायचं नाही, म्हणून प्रत्येकाला काही ना काही दान दिलं गेलं, आहेर दिले गेले. आणि हे स्वतः राजा पृथूने आग्रहाने करवलं. म्हणजे हे किती
कौतुकाची गोष्ट आहे. हे निश्चितच पाहायला मिळतं. बारीक सारीक गोष्टी असतात त्याच्यात, ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या आजूबाजूचा विचार केला की लक्षात येतं की माणसाला ह्या गोष्टींमधनं शिकण्यासारख्या गोष्टी खूप असतात. यज्ञ तर केलाच पाहिजे हे निर्विवाद आहे. स्वतः यज्ञ पुरुषाचा अंशावतार असणाऱ्या पृथूंनी 100 अश्वमेधाचा संकल्प केला का, तर यज्ञ पुरुषाला प्रसन्न करायचंय, भगवंताला प्रसन्न करायचंय म्हणून. म्हणजे कुठंतरी त्यांनी हेच दाखवलंय की यज्ञ करून यज्ञंताला, आपण जे मंत्रपुष्पांजलीचा श्लोक म्हणतो, ओम यज्ञेन यज्ञमयज्जंत देवास्तानी धर्माणी प्रत्मान्यासन, तेही हेच म्हटलं जातं की हे यज्ञ पुरुषा, तुझ्या मी यज्ञ करून तुझी पूजा करीन, हाच माझा प्रथमचा पहिला धर्म असेल. पण आपण ते करायला जात नाही. म्हणजे ह्या अंशावतार असणाऱ्या पृथ्वीच्या रूपाने, की जो ह्या पृथ्वी ज्याला नाव पडलंय ते त्याच्यापासून पडलेलं आहे, पृथ्वीपासून पृथ्वी नाव पडलंय, त्याची कन्या आहे पृथ्वी. तर आपण त्या पृथ्वीवर राहणारे आहोत, तर आपणही हे काही जे नियम घालून दिलेत ते स्वीकारलेच पाहिजेत असं निश्चित मला वाटतं. आणि मग ते तिथं त्यांनी यज्ञ, आपण एवढे मोठे यज्ञ करणं तर आपल्याला शक्य नाही, पण आपण निदान किमान नित्य यज्ञ अग्निहोत्र तर करायला हरकत नाही. प्रत्येकाने तो स्वीकारावा आणि लवकरात लवकर चालू करावा असं मला वाटतं. वास्तविक पृथ्वीच्या यज्ञातून सगळ्यांना आहेर वगैरे देऊन सगळी लोक गेली असा उल्लेख आहे. पण आता पुढच्या अध्यायात त्यांचा पृथ्वीच्या यज्ञात भगवंताचा प्रादुर्भाव, त्याचा म्हणजे साक्षात भगवान आलेत आणि ते नुसतेच निघून गेले असं नाही, त्यांनी मागच्या अध्यायात फक्त उल्लेख केलाय आणि आता इथं विस्तृत दिले, कारण भगवंत सुद्धा काही ना काहीतरी त्यांच्याशी बोलणार ना. तिथं आलेत, उपस्थित झालेत आपणहून, त्याच्यासाठी 99 यज्ञानंतर मैत्रेयजी सांगतात, विदुरजी महाराज पृथ्वींच्या 99 यज्ञाचे यज्ञभुक्ता यज्ञेश्वर भगवान विष्णूंना फार आनंद झाला, ते इंद्रासहित उपस्थित झाले. सॉरी. भगवान म्हणाले, राजा, इंद्राने तुझ्या 100 अश्वमेध पूर्ण करण्याच्या संकल्पात बाधा आणली. आता ह्याला तुझ्याकडून क्षमा हवी आहे, तर कृपा तू त्याला क्षमा कर. म्हणजे हे नरदेवा, जे श्रेष्ठ पुरुष साधू आणि सद्बुद्धी संपन्न असतात ते दुसऱ्यांच्या जीवाचा द्रोह करत नाहीत, कारण शरीर हा आत्मा नाही हे ते जाणतात. तुझ्यासारखे लोक पण माझ्या मायेने मोहित होऊन जातील तर समजले पाहिजे की ज्ञानीजनांच्या सेवेने केवळ श्रमच हाती आले, बाकी काहीच साध्य झालं नाही. हे ज्ञानवान पुरुष हे शरीर, अविद्या, वासना, कर्मांचा पुतळा समजून त्यात आसक्त होत नाहीत. अशा प्रकारे ह्यात शरीरातही आसक्त होत नाही की तो विवेकी पुरुष यातून उत्पन्न होणाऱ्या घर, पुत्र, धन आदीत कशा प्रकारे ममता ठेवू शकेल. हा आत्मा तर एक शुद्ध स्वयंप्रकाश निर्गुण गुणांचे आश्रयस्थान आहे, सर्व व्यापक आवरण शून्य आहे, सर्वांचा साक्षी, अन्य आत्म्यांपासून रहित आहे. थोडक्यात तो शरीरापासून भिन्न आहे. हे भगवंत स्वतः पृथ्वीराजाला सांगतायत. जो पुरुष ह्या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापासून सदैव भिन्न जाणतात, त्या प्रकृतीशी संबंध ते ठेवतात, तिच्या गुणात लिप्त होत नाहीत, कारण ते माझ्या परमात्म्यात स्थित झालेले असतात, मला जाणणारे असतात. हे राजन, जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या वर्णाश्रम धर्माद्वारे नित्यप्रती श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो, त्याचे चित्त हळूहळू शुद्ध होते. चित्त शुद्ध झाले की त्याच्या ठिकाणी त्याचा विषयाची संबंध आपोआप कमी होतो, त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती होते आणि मग तर तो माझा समतारूप स्थितीत प्राप्त होतो. हेच परम शांती ब्रह्म अथवा कैवल्य पद आहे. जो पुरुष हे जाणतो की शरीर, ज्ञान, क्रिया, मनाचा साक्षी असूनही कुटस्थ आत्मा त्यापासून अलिप्त राहतो, निर्विकल्प राहतो, निर्लेप राहतो, तो कल्याणमय मोक्ष प्राप्त करून घेतो. हे राजन, गुणप्रवाहरूपी आवागमन तर भूत, इंद्रियाभिमानी देवता
चिदाभास या सर्व समष्टीरूपी परिच्छिन्न लिंग शरीराचेच एक जे लिंग शरीराचेच होत असतं, पुन्हा पुन्हा येणं जाणं, वासनेच थोडक्यात वासनेमुळं याचा सर्वसाक्षी आत्म्याशी काही संबंध नाही. माझ्यात दृढ प्रीती ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती विपत्ती प्राप्त झाल्यावर हर्ष शोकादी विकारांना वश होत नाहीत. त्यामुळं हे वीरवर, तुम्ही उत्तम मध्यम अधम पुरुषात समान भाव ठेवून सुखदुःखात समान समजावे. मानव इंद्रिय जिंकून माझ्याद्वारेच लावलेले मंत्री आदी समस्त राजकीय पुरुषांच्या साह्याने सर्व लोकांचे रक्षण करावे. राजाचे कल्याण प्रजा पालनात आहे. त्यामुळे राजाला परलोकात प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग मिळतो. ही किती महत्वाची गोष्ट आहे. राजाने फक्त प्रजा पालन करावं, उत्तम कसं करता येईल बघावं. प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग राजाला मिळतो. त्यापेक्षा जो राजा प्रजेचे रक्षण करत नाही, त्याला प्रजेकडून कर फक्त वसूल करतो, त्याचे सारे पुण्य प्रजा उरबडून घेते, म्हणजे प्रजेकडून ते खेचले जाते. शिवाय त्या बदल्यात प्रजेच्या पापाचे मात्र त्याला भागीदार व्हावे लागते. असा विचार करून तू जर श्रेष्ठ ब्राह्मणांच्या संमतीने पूर्व परंपरेने प्राप्त झालेला धर्मच मुख्यतः आपला केला, कुठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायपूर्वक पालन करत राहा, आणि तसे केले तर सर्व लोक तुझ्यावर प्रेम करतील. काही दिवसातच तुला घर बसल्या सनकादी सिद्धांचे दर्शनही होईल. हे राजन, तुझ्या गुणांनीच व स्वभावाने मला वश तर केलेले आहेच. तुला जी इच्छा असेल तो आता वर माझ्याकडनं मागून घे. म्हणजे आधी त्याला व्यवस्थित उपदेश केला. त्याला गुरु लवकरच भेटणार आहेत सनकादींसारखे हेही सांगितलं भगवंतानी, आणि आता पुन्हा वर माग सांगितलं. यज्ञ तप योग याद्वारे मला प्राप्त करणे साधे नाही, पण ज्यांच्या ज्यांच्या चित्तात समता आहे त्यांच्या हृदयात मी राहतो. पण ती समता सदैव पाहिजे, सजगपणे पाहिजे. ती कधीतरीच निर्माण होते तर ती खरी नाही. मैत्रेयी सांगतात, विदुरजी, सर्व लोकगुरु श्रीहरीच्या अशा प्रकारे सांगण्यावर महाराज पृथूंनी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली. भगवान पृथूने विश्वात्मा भगवान भक्तवत्सलाचे पूजन केले. क्षणोक्षणी उभरून आलेल्या भक्तिभावात ते निमग्न होत होते. त्यांनी चरण त्यांचे घट्ट पकडले. श्रीहरी तेथून जाऊ इच्छित होते, पण पृथूप्रती वात्सल्यभाव अलौकिक होता. त्याने त्यांना थोपवले. ते आपल्या कमरदल नेत्राने त्याच्याकडे पाहत होते, म्हणून तेथे किती वेळ तरी ते जाऊ शकले नाही. आदिराज महाराज पृथू पण डोळ्यात पाणी आल्यामुळे भगवंताचे दर्शन करू शकले नाही. त्यांना इतकं ते भगवंताचं रूप आपल्याकडे आलेत भगवान, आणि इतकं भरून आलं होतं की त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. खूप ते गहीवरून आले होतं आणि कंठ गदगद झाला होता. त्यांना हृदयाशी आलिंगन करून पकडून ठेवले. हात जोडून जसेच्या तसे उभे राहिले. प्रभू आपल्या चरण कमलाने पृथ्वीला स्पर्श करून उभे होते, आणि दुसरा हात, त्यांचा एक हात गरुडाच्या उंच खांद्यावर त्यांनी ठेवला होता. महाराज पृथू डोळ्यातील अश्रू पुसून अतृप्त दृष्टीने भगवंताकडे पुन्हा पुन्हा पाहत होते. पृथू म्हणाले, मोक्षपती प्रभू, आपण वर देणाऱ्या ब्रह्मादी देवतांनी पण वर देण्यास समर्थ आहात. त्या देवतांना सुद्धा वर देऊ शकता. कोणतेही बुद्धिमान पुरुष आपणाकडून देहाभिमानींना भोगण्यायोग्य विषय कसा मागेल आणि कसा मागू शकेल? व ते तर नरकात जाणाऱ्या लोकांना पण मिळतील. म्हणून मी ते तुच्छ विषय आपल्याकडे मागत नाही. मला तर मोक्षपदाची पण इच्छा नाही. ज्यात महापुरुषांच्या हृदयापासून त्यांच्या मुखाद्वारे निघालेल्या आपल्या चरण कमलांचा मकरंद नाही, तिथे आपली कीर्ती कथा ऐकणारे सुख मिळत नाही, ऐकण्याचे सुख मिळत नाही. त्यासाठी माझी तर हीच प्रार्थना आहे की आपण मला या 2 कानात 10,000 कानांचं बळ द्या, की ज्यामुळे मी आपल्या सदैव लीला ऐकण्यात मग्न राहीन. आपली कीर्ती सतत माझ्या प्रत्येक कानाच्या कणाकणांनी ग्रहण करत राहीन. हे पुण्यकीर्ती प्रभू,
आपल्या चरणकमल मकरंद रूपी अमृत कणांना घेऊन महापुरुषांच्या मुखांतून जो वायू निघतो त्यात इतकी शक्ती आहे की ते तत्वास विसरलेल्या आमच्यासारख्या कुयोग्यांना पुन्हा तत्वज्ञानी करते होतात. म्हणून आम्हाला दुसऱ्या कोणत्याही वराची आवश्यकता नाही. उत्तम कीर्तीवाले प्रभू, सत्संगात आपल्या मंगलमय सुयशास दैवयोगाने एखादे वेळी ऐकल्यामुळे पण कोणी पशुबुद्धी पुरुष सहज तृप्त होऊ दे. गुणग्राही ते कसे सोडू शकतील? सर्व प्रकारच्या पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी स्वयं लक्ष्मीजी पण आपल्या सुयशात ऐकू इच्छिते. आता लक्ष्मीजींप्रमाणे मी पण अत्यंत उत्सुकतेने आपण सर्व गुण धाम पुरुषोत्तमाची सेवा करू इच्छितो. परंतु असे होऊ नये की एकाच पतीची सेवा प्राप्त करण्याच्या चढाओढीत आपल्या चरणाशी मनास एकाग्र करण्याच्या आमच्यात कलह छेडला जाईल. हे जगदीश्वर, जगज्जननी लक्ष्मीजींच्या हृदयात माझ्याबद्दल विरोधाभास निर्माण होण्याची संभावना आहे आणि आपल्या सेवा कार्यात त्यांना आनंद आहे, प्रेम आहे. त्यासाठीच मी पण त्याच म्हणजे कामनेची लालसा ठेवून आहे. परंतु आपण दोघांवरही दया करता, अशा दिनांच्या तुच्छ कर्माचा पण मान राखता. म्हणून मला आशा आहे की आमच्या भांडणात आपण माझी बाजू घ्याल. आपण तर आपल्या स्वरूपातच रममाण असता. आपणास लक्ष्मीजी पासून तरी काय घ्यायचे? त्यामुळेच निष्काम महान ज्ञानी असून सुद्धा आपले भजन करतात. आपल्यात मायेचे कार्य अहंकारादींचा सर्वता अभाव असतो. म्हणजे ज्ञानीजनांचं त्यांनी उल्लेख केलाय. हे भगवन, मला तर आपल्या चरण कमलांचे चिंतन करण्याशिवाय सत्पुरुषांचे अन्य काही प्रयोजन दिसत नाही. मी पण कोणत्याही इच्छेशिवाय आपले भजन करतो. आपण मला जे सांगितले की वर माग, आपल्या या वाणीस मी संसाराच्या मोहात पाडणारे समजतो. मला काहीतरी आपण देताय, मी पुन्हा फिरून त्या चक्रात अडकेन ना. आपल्या वेदरूपी वाणीने तर जगताला बांधून ठेवले आहे. जर या वेदरूपी दोराने लोकांना बांधलेले नसते तर मोहवश सकाम कर्म ते कसे केले असते? हे प्रभो, आपल्या मायेने मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपापासून विन्मुख होतो आणि अज्ञानवशाने अन्य स्त्री पुरुषांची पुत्रांची इच्छा करतो. ज्याप्रमाणे वडील मुलाच्या प्रार्थनेची अपेक्षा न ठेवता न करता पुत्राचे कल्याण करतात, त्याचप्रमाणे आपणही आमच्या इच्छेची अपेक्षा न करता स्वयं आमच्या हितासाठी प्रयत्नरत असता. जे खूप सुरेख त्यांनी आपलं मांडणं मांडलंय. मैत्रेयजी म्हणतात, पृथूकडून अशा प्रकारे स्तुती केल्यावर श्रीहरीने म्हटले की राजन, तुझी माझ्यात भक्ती असू दे. फार सौभाग्याची गोष्ट आहे की तुझे चित्त माझ्यात लागले आहे. असे झाल्यावर तो पुरुष माझ्या मायेला सहज पार करतो अथवा बंधनातून सुटणे त्याला कठीण नसते. आता तू सावधानतेने माझ्या आज्ञांचे पालन कर. प्रजापालन नरेश, जो पुरुष माझ्या आज्ञेचे पालन करेल त्याचे सर्वत्र सर्वदा मंगल होईल, असा आशीर्वाद देतात आणि त्याच्याकडे पाहत आनंदाने ते तिथून विदा घेतात. आणि महाराज पृथूंनी पुन्हा तिथं त्यांची पूजा केली. तिथं जे जे देवता इतर आले होते, भगवंताचे भक्त आले होते, पितर, ऋषी, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, प्राणी, पक्षी, सर्व प्रकारचे जीव तिथं आलेले होते. त्या भगवंताचे पार्षद प्रमुख होते. त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तिपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले आणि नंतर ते सर्वजण आपापल्या घरी गेले. भगवान अच्युत पण राजा पृथू तसेच पुरोहितांचे चित्त चोरत स्वधामास गेले. त्यानंतर आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या अव्यक्त स्वरूप देवादिदेव भगवंतास नमस्कार करून पृथू राजा पण आपल्या राजधानीला परतला. अतिशय सुरेख वर्णन पृथू राजाचं की जो पहिला चक्रवर्ती सम्राट झालाय. पृथ्वीचं म्हणजे त्यांनी उत्तम प्रकारे पृथ्वीचं पृथ्वी परिक्रमा वगैरे केली, पृथ्वी समतल केली, त्याच्यावर नुसतं उंच वगैरे खड्डे होते ते घालवण्याचं काम केलं. खूप 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 आपल्या आजच्या सुकर जगण्याचं मोठं योगदान पृथ्वीराजाचं आहे.
आणि हे सर्व त्यांनी पुन्हा भगवत भक्ती जी केली आहे ती विलक्षण आहे. अशा भगवत भक्तीला आपण सदैव नमस्कार करूया आणि तेही सर्व आजची सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. गमते जणू सॉरी जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊनी भ्रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेद मन सॉरी अनन्य होता या चरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तां पालयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानय स्वभगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की